आपण लास्ट टाइम जी ठाण मारलेली आणि 7 थर लावून जे जिद्दीने आपण सर्वीकडे न पडता आपण या भवानी नगर मध्ये त्याच जल्लोषात आलेलो होतो. त्याच जल्लोषात यावर्षी आपल्याला हा गोविंदा काढायचा आहे. तोच जल्लोष होता जो गेल्या वर्षी तो चांगला पारंपरिक पद्धतीने पार पडला म्हणून हा कार्यक्रम आपल्याला घेता येत आहे. म्हणून यावर्षी आपण त्याच जल्लोषाने आपल्याला तो गोविंदा काढायचा आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून दुप्पट पद्धतीने आपण काय करता येईल आपल्याला आणि जेवढा आपला गोविंद चांगल्या पद्धतीने काढता येईल त्या गोष्टीसाठी हा प्रयत्न आहे. तर म्हणून यावर्षी एक विनंती आहे की जसं सर्व मंडळांनी साथ दिली आता उरलेले आपल्याकडे फक्त 3 आठवडे वेळ खूप कमी आहे. म्हणून फक्त एकच सांगतो दररोज प्रॅक्टिसला या टायमिंग वरती एकाच दिवस होऊन जातं ऍडजस्टमेंट. पण फक्त जेव्हा येणार तेव्हा फालतूगिरी नाही मस्करी नाही. कारण कोणाच्या आपण फक्त संरक्षण आपलं स्वतःच केलं तर बरोबर गोविंद उतरणार. जर आपण स्वतःची काळजी घेतली तर बरोबर सगळे बरोबर आपापली काळजी घेऊन बरोबर गोविंद येणार. कारण एवढंच आहे की एक लहान चिमुकली तिचे वडील आपल्या भरोश्यावरती पाठवतात. तर म्हणून एकच विनंती आहे की त्या माणसासाठी आणि त्या चिमुकलीसाठी एकदा फक्त जोरदार टाळ्या. कारण त्या आपल्यासाठी येत होतो दरवर्षी आपल्याला साथ देत असतो. दरवर्षी कुठल्या गोष्टीचा विचार नाही करत की हा कुठला मंडळ आहे खालचा मंडळ आहे. नाही, हा पथक हा आपल्या एरियातला एकमेव पथक आहे की जिथे आपल्याला सर्व प्रकारची लोक